लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि लोकसभा निवडणुकीनंतर कुठंतरी नाराजीचा सूर उमटताना दिसून येते. आपण बघतो ते संदीप सावंत वाघळचे तालुका प्रमुख आहेत उभाटा गटाचे, ते कुठे नाराज दिसून येत आहेत. ते आपल्या बरोबर आहेत. माझ्याबरोबर संदीप सावंत सर आहेत. आज प्रथमच आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे शाहीबाई खेडेकर पत्रकार आपल्याबरोबर आहेत. स्वागत आहे संदीपजी. नाराजी नेमकी का? कसं आहे, इलेक्शन लोकसभेचं झालेलं आहे आणि ह्या इलेक्शनच्या तोंडावरतीच, इलेक्शन झाल्याच्या तोंडावरती आमची पदं तडपातडपी काढलेली आहे. खरं तर पदं येतात, पदं जातात, हे राजकीय पटलावर हे चालूच असतं. परंतु ज्या पद्धतीनं इलेक्शन आम्ही पूर्ण जबाबदारीनं केलं लोकसभेचं, आमचे उमेदवार गीतेसाहेब होते आणि हे सर्व झाल्यानंतर 2 दिवस आम्ही शांत नाही राहतोय तोपर्यंत आमची पदं गेली. ते ऐकल्यानंतर आम्हालाही आणि आमच्या सर्व सहकार्याने तो मनाला शॉक होता. पण शेवटला पक्षाचा आदेश आहे. वर्तमानपत्र तो आपण बरंचसं साहित्य ऐकतो यांच्याविषयी आणि ते बातम्या सुद्धा बघतोय. करारा जबाब देगा, आता काय सालं काढणार वगैरे असं काय जो प्रकार आहे नेमका काय विषय आहे? कसं आहे, आयुष्यामध्ये जीवन आणि मृत्यू, जीवनात आलोय तर मृत्यूपर्यंत जाणार आहोत. पण ह्या मृत्यूपर्यंतचा प्रवास जो आहे त्या प्रवासामधलं आपलं हे राजकीय आयुष्य आहे आणि त्याच्यात आपण जे काम करतो हे काम सामाजिक पटलावरती जास्त करतो. आणि राजकारण कशासाठी असावं की आपल्या पाठीमध्ये सपोर्ट असावा, विकासासाठी सपोर्ट असावा, यासाठी आपण प्रामाणिक काम करतो. परंतु इतकं अपमानास्पद आपल्याला त्या पदावरनं जाता येईल किंवा काढतील असं उद्या आयुष्यात वाटलं नव्हतं. कसं आहे संदीपजी, तुमच्यासारख्या लोकांना पद मिळालं नाही की तुम्ही अशी भाषा करता. पदासाठी तुम्ही काम करता की पक्षासाठी काम करता? ऐका, शिवसेना आहे, 4 अक्षरावर लिहिले गेलेले आहे. मग तुम्ही शिवसेनेसाठी काम करता की पदासाठी, खुर्ची उघडण्यासाठी काम करता का? बरोबर आहे तुमचं मत की आम्ही 4 अक्षरी शिवसेनेसाठी, कारण जे पद हे बाजूला ठेवलं तरी शिवसेना हे 4 अक्षरी जे वंदनीय बाळासाहेबांनी दिलेली आहेत ही 4 अक्षरच आम्हाला भरपूर आहे. 4 अक्षरच. परंतु आपल्याला एखादी जबाबदारी दिल्यानंतर मग ती कुठची जबाबदारी असू दे, कुठच्याही पदाची जबाबदारी असू दे, त्याच्यानंतर कुठे जर काय बदल करायचे असतील तर वरच्या लेवलचा तुमचं जे काय असेल तो भाग वेगळा. परंतु खाली प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते, त्यांना विश्वासात घ्यावं लागतं. काही इच्छुकांची नावं यादी घेऊन मग 10 नावं वरती पाठवली, समजा त्यातून एक झालं तर ते मान्य करावं लागतं. किंबहुना आपल्याला ह्या समजा त्या प्रक्रियेत काम करत असताना कुठे कोणाला आपल्या माध्यमातून, त्या पदाच्या माध्यमातून त्रास झाला का, किंवा आपण पक्षाचं काम करत असताना चुकीचं केलं का, किंवा त्याच्यामध्ये काय अनेक प्रकार घडले का, हे समजून घेण्यासाठी हे इलेक्शनच्या तोंडावर आपण बाजूला केल्यानंतर त्याची आपली गीते पडले ना साहेब, गीते पडले ना. हो ना. मग ही जबाबदारी कुणी घ्यायला पाहिजे होती? गीतेसाहेब पडले तर नेत्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. आमच्या भागामध्ये आम्ही लीड दिलेला आहे. माझं जे काय माझे 92 केंद्र आहेत त्या केंद्रांवरती लीड आहे आमचं. ग्वागर मतदारसंघ आमचे नेते सचिन कदम साहेबांना जे बदललं, ग्वागर मतदारसंघामध्ये लीड आहे आणि पूर्णपणे जबाबदारी आमच्याकडे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांच्याकडे जबाबदारी होती. आम्हाला बदलताना कारण काय? आम्ही काय विचारले? पक्ष सोडला का आम्ही? वर्ण आदेशाला आम्ही मान्यच केलेला आहे. कुणी नाही मान्य केलं तर मी पहिला मान्य केलेला आहे. परंतु आम्हाला का काढलं त्या पदावर एवढं कारण कळलं पाहिजे. परंतु भास्कर शेठ जाधव यांच्यासारख्या माणसाला अंगावर घेणं किंवा तुम्हाला पदावरती हटवल्यानंतर तुम्ही अत्यंत उग्र रूप धारण केलं, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही बोललात तुमच्या वैयक्तिक राजकारणाला किंवा एकंदरीत शिवसेना पक्षाला कुठेतरी एक धक्का बसला. मी भास्कर जाधव एका व्यक्तीच्या विरोधात नाही, त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. हे आधी समजून घ्या. प्रवृत्ती कशी? एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती असते की माझं मी म्हणजेच पक्ष, असं नाही चालत. आम्ही पक्षाचे, कित्येक कार्यकर्ते पक्षाचे. भास्कर जाधव साहेब पक्षात नव्हते ना, ते अन्य बाकी पक्षात होते, त्याच्या अगोदरपासून मी पक्षात आहे. म्हणजे मी सुद्धा वेगळ्या पक्षातनं काँग्रेसमधनं आलो, मला सुद्धा मान सन्मान दिला. पद गेलं, समजा आता मी काँग्रेस पक्षात होतो मग गेलं म्हणून थैताट करून नाही गेलो किंवा आता इथं आहे मी म्हटलं नाही मला नको आहे मी निघालो, असं नाही म्हणत आहे. मी माझ्या पक्षामध्ये माझं काय चुकला बोलण्याचा मला अधिकार आहे. आणि भास्कर जाधव का आणि कोणी असतील तरी मला शेवटला मी माझ्याकडे माझ्या विचाराशी मी जर का ठाम असेल तर मला प्रॉब्लेम नाही.
मला विचारायचा प्रॉब्लेम नाही. तुमची मुलाखत आल्यानंतर आता साधारणतः 15 दिवस उलटून गेलेले आहेत. या मधल्या कालावधीमध्ये तुमची मनधरणी करण्याचा किंवा तुम्ही असं वागू नका किंवा तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे किंवा त्याची दुरुस्ती करण्याचा काही प्रयत्न झालेला आहे काय मधल्या कालावधीमध्ये? नाही, 100% बरेचसे वरिष्ठांचं, बरेचसे कार्यकर्त्यांचं, सगळ्यांचंच म्हणणं आहे. पण मुळात त्यांचं ते माझ्या मताशी 100% मान्य आहे. त्यांना माझ्या मताशी आहेत पूर्णपणे, की आमच्यासारखा कार्यकर्ता गावावाडी वस्तीवरती कायम अडचणी धावून जाणारा मी कार्यकर्ता, माझे सर्व सहकारी आहे. तर एकाही सहकार्याला विचारलं ना हो. माझ्या पूर्ण कार्यकारिणीमध्ये पूर्ण पक्षाची कार्यकारिणी आहे, त्याला किमान विचारलं तर पाहिजे. त्यांची लायकीच नाही कोणाची कार्यकारिणीमधल्यांची. त्यांनी अजून आता जो परवा जो दिलाय त्याला परवा माझ्या शाखा प्रमुखात पडलाय हो. ग्रामपंचायतीला शाखा प्रमुखात पडलाय आता परवा. नाही, मुळात तुम्हाला थांबवतो. तुमची जी निवड आहे वरिष्ठ पातळीवर ते तुमचं दैनिक सामना पेपरमध्ये छापून येतं. तुम्ही कुणावरती आरोप करताय? तुम्ही भास्कर जाधववरती बोलताय, ज्यांचा कोकणचा बुलंद आवाज आज ज्यांनी ज्या टायमाला उभाटा गटातून सोडून काही जण गुवाहाटीला गेले, इतर पक्ष गेले, पण भास्कर शेठ ठाम राहिले. त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय साहेब, ते वरिष्ठ लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती तुम्ही बोलताय, हे कितपत योग्य आहे? बरोबर आहे, कुणाला न पडण्यासारखी योग्य आहे? भास्कर जाधवांचं काम कौतुकास्पद असताना त्याच्यावर ब्लेम करतो. तुमच्याकडे असा काय पुरावा आहे का की भास्कर जाधव माझं पद केलं म्हणून? आता तुम्ही एक शांतपणे ऐका. सगळ्यात महत्वाचं, भास्कर जाधवांनी या गुहागर मतदारसंघामध्ये गीते साहेबांचं माझ्या 92 केंद्रामध्ये अजिबात काम केलेलं नाही. कुठच्याही गावामध्ये गेलेले नाही. माझं आज पद गेले म्हणून सांगत नाही, मी परमेश्वराला स्मरून सांगतो. कारण त्यांची खतखत जी होती, खतखत ती आमच्या तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्याकडं जी जबाबदारी दिली पक्षानं, ही त्यांची खतखत होती. दुसरी सगळ्यात महत्वाची खतखत त्यांची काय होती, सगळ्यात महत्वाची, आणि हे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे आणि प्रामाणिकपणे मी सांगतो की त्यांना चिपळूण या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी पाहिजे. त्यांच्या मुलाला गुहागर मतदारसंघामध्ये उमेदवारी पाहिजे. यासाठी त्यांनी वाटेल ते प्रयत्न केलेले आहेत आणि ते करतायत. आणि ते तुम्हाला प्रश्न काय विचारला की तुमच्याकडे असा काय पुरावा आहे का? मुळात कसं आहे, भास्कर जाधव ही व्यक्तिमत्व खूप मोठं व्यक्तिमत्व झालं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, राज्यभरामध्ये अनेक जण त्यांचे फॅन आहेत, त्यांच्या भाषणाचे फॅन आहेत, सडेतोड बोलणारे आणि गंजावत आहेत. तुमच्या असा काय पुरावा असेल तो पुरावा तुम्ही सादर करा ना. आम्ही तुम्हाला पुरावा विचारतो. 100% तुम्ही याच्यावरती अदांतरी बोलू नका. तुम्ही कुणावरती आरोप करताय? भास्कर जाधववरती, सूर्यावरती तुम्ही आहे ना, सिद्ध करा, आरोप सिद्ध करून दाखवा किंवा हे पुरावे द्या तुम्ही. बरोबर. एक साधा पहिला प्रश्नाचा पुरावा देतो. त्यांनी माझी जी 92 केंद्र आहे ते रामपूर फक्त एका बैठकीमध्ये ते आले, एका रामपूरच्या बैठकीमध्ये आले, अन्यथा कुठेही गेले नाही. मी म्हणतो त्यांच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे. काय स्टेटमेंट केलं की ते परदेशात होते, विदर्भात होते किंवा महाराष्ट्रात होते. आपण मान्य करू, त्यांची जबाबदारी आपण मान्य करू, पण ते कुठेही कुठच्याही इलेक्शनला आपल्या मतदारसंघामध्ये कुठेही गेलेले नाहीत. किंबहुना ज्या आता इच्छुक जे त्यांची चिरंजीव आहे विक्रांत जाधव साहेब, ते सुद्धा कुठच्याही गावामध्ये, कुठच्याही वाडी वस्तीमध्ये कुठेही गेलेले नाहीत. हा मी आरोप करत नाही, हे सिद्ध आहे. कुठच्याही गावामध्ये कुठच्याही कार्यकर्त्यानं मी काय सांगितलं, जे मी तुम्हाला काय विचारतोय, तुम्ही असं म्हणताय का त्यांच्यामुळे माझं पद गेलं? तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? 100% भास्कर शेठ जाधव यांनीच माझं पद काढलं. ऐका, मी स्पष्ट सांगतो, यांनीच माझं पद काढलं. हेच मातोश्रीवरती गेले. त्यांनी काय सांगितलं की मला विधानसभा क्षेत्र प्रमुख द्यायचा आहे आणि जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिला होता याच्या अगोदर. ही वेळ जिल्हा प्रमुखांना पण बदलण्याची नव्हती. त्याचं कारण गुहागरमध्ये आम्ही जे प्रामाणिक काम केलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तळीवरती जी बैठक झाली, नियोजनाची जी बैठक झाली, या नियोजनाच्या बैठकीमध्ये गीते साहेब होते, भास्कर शेठ होते आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते होते. त्या टायमिंगमध्ये उद्धव साहेबांची जी सभा होती त्या सभेचं नियोजन आणि ह्या संपूर्ण ह्याचं नियोजन तालुका प्रमुख करतील असं गीते साहेबांनी सांगितलं. मग भास्कर शेठ स्वतः असं म्हटले, हो हे सर्व तालुका प्रमुख, 3 तालुका प्रमुख करतील. तेव्हा गीते साहेब असं म्हटले त्यांना करावंच लागेल. हा त्यांचा राग होता. दुसरा राग की त्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही मतदारसंघामध्ये ज्या त्यांना सीट पाहिजे होत्या, माझं पूर्ण ऐकून घ्या, सीट पाहिजे होत्या, त्यांनी भास्कर शेठनी स्वतः, मी पुराव्याविषयी सांगतो तुम्हाला आणि हे पुरावे सादर करणार आहे, माझ्याकडे आत्ताही पुरावे आहेत, मी सांगतो जबाबदारीने सांगतो की त्यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये स्वतः जयंत शेठ पाटील साहेब सुद्धा होते. जयंत पाटील साहेब त्याला काय म्हटले, तुम्ही एक काम करा, चिपळूण मधनं तुमच्या मुलाला आमच्याकडे उभं करा
आमच्याकडनं उभं करा. त्या ज्या वेळेमध्ये मी पुराव्यानिशी सांगतो ऐका, त्या वेळेला स्वतः पवारसाहेब म्हटले काम करा भास्करराव, तुम्ही उद्धव साहेबांना पहिले तुम्ही भेटून घ्या. कोणाला भेटून घ्या? उद्धव साहेबांना. जेव्हा भास्कर शेठ उद्धव साहेबांना भेटायला गेले तेव्हा उद्धव साहेबांनी काय सांगितलं, तुम्ही विनायक राऊत साहेब आणि गीते साहेब काय बोलतायत ते सांगा. मग आता हे सर्व तिघही नेते ह्यांनी बोलायचं कोणी कोणाकडं? तो योगायोगानं हे आता लोकसभा इलेक्शन समोर आलं. या दोन्ही मतदारसंघामध्ये ही जबाबदारी भास्कर शेठ यांच्याकडे पाहिजे होती. आमच्या इथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुठेही जबाबदारी त्यांच्याकडे दिली नाही. आमच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे गीते साहेबांनी आमच्याकडे दिल्यामुळे, आमच्याकडे जी जबाबदारी दिल्यामुळे तिथे त्यांची अडचण झाली. आणि म्हणून तो दबाव तंत्र वापरून त्यांना काय करायचं होतं, दबाव तंत्र वापरून स्वतःच्या मुलाला गुहागरमधनं उमेदवारी सोडून घ्यायची होती आणि स्वतःला चिपळूणमधनं उमेदवारी सोडून घ्यायची होती. चक्क खोटं बोलतात. स्पष्टपणे सांगतो, जयंत पाटलांनी प्रशांत यादवांना शब्द दिल्यानंतर ते भास्कर शेठला कसे शब्द येतील? अगोदरच ऐका ऐका, हे बरोबर मी सांगतो. हे ऐका, मी तुम्हाला पुरावा देणार आहे. पुरावा ज्या वेळेला त्यांची मी कोणाचे खुलासे येतात त्या बघतोय. इथं गणपती आहे, इथं बाळासाहेबांचा फोटो आहे. मी खोटं बोलत नाही, मी पुराव्यानिशी देणार आहे. मी पुराव्यानिशी देणार आहे. इथं गणपती आहे, ह्याच ठिकाणी मी तुम्हाला पुरावा देणार आहे की त्यांनी स्वतः मान्य केलेला आहे. स्वतः भास्कर शेठनी स्वतःच्या तोंडात मान्य केलेलं आहे की हे स्वतः भास्कर शेठ पवार साहेबांच्याकडे गेले होते. जयंत शेठ पाटील साहेब तिथं उपस्थित होते आणि नंतर यांनी जाऊन कोणाची भेट घेतली? उद्धव साहेबांची, आमच्या पक्षप्रमुखांची भेट घेतली. पक्षप्रमुखांनी सांगितले विनायक राऊत आणि गीते साहेब काय बोलतात ते बघा. आणि हे लोकसभेमध्ये त्यांना दबाव तंत्र वापरून यांना या सीट सोडवून घ्यायच्या होत्या. त्या त्यांना जमल्या नाही. आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे, म्हणजे माझ्यासारखे असे नव्हे, सर्व कार्यकर्ते जे प्रामाणिक करत होते त्यांच्यामध्ये जमलं नाही. आणि त्याचा राग म्हणून त्यांनी तात्काळ जिल्हा प्रमुखांना बदलून घेतलं. त्यांनी राजीनामा दिला होता जिल्हा प्रमुख. अगोदर दिला होता, ही वेळ नव्हती, अगोदर दिला होता. आजची अशी वेळ नव्हती त्यांच्याकडे किंवा त्यांना आजच्या इलेक्शनच्या तोंडावरती बदलायला पाहिजे. तर त्यांनी कष्ट प्रामाणिक काम केलं होतं, आम्ही प्रामाणिक काम केलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पुत्रप्रेमापोटी, त्यांना पुत्रप्रेमापोटी म्हणजे सांगायचं काय, त्यांना गुहागरमध्ये पाहिजे, त्यांना स्वतः इथं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणता पत्रकार, तुम्ही एक नावाजलेले दोघंही पत्रकार वाघासारख्या, तुम्ही ज्या दिवशी सांगाल मी न्याय पुरावा तुम्हाला ह्याच ठिकाणी समोर दिला, राजकारणात संन्यास घेईन, पण ह्या वाईटवरती स्वतः भास्कर शेठ बोलले पाहिजे. त्यांचे चेहऱ्याच्या वाद कसं शाळेची परवा प्रश्न केला होता. विक्रांत जाधव म्हणाले संदीप सावंत असे कधीही बोलणार नाही, संदीप सावंतचे आमचे घरगुती संबंध आहेत. विक्रांत जाधव म्हणाले आम्ही असं का करू, आणि त्यामध्ये काही बोलण्यासारखं तथ्यच नाही. संदीप सावंतचे आमचे घरगुती संबंध, तुम्ही जो बाईट ऐकला होता, स्वतः तुम्ही मला बोलला होता. त्या बाईटमध्ये विक्रांत जाधव म्हणजे संदीप सावंतचे मोठे बंधू सगळे त्यांचे वाक्य होते. मग ते असं का करतील? आम्हाला प्रश्न पडला की असं का करतात. म्हणजेच काय, बरोबर प्रश्न विचारलात. मग आमचं काय चुकलं, आम्ही काय बाबा चुकीचं काम केलं, आम्ही पक्षाच्या विरोधात काम केलं का, किंवा आम्हाला काय, आम्ही तिथे कुठं लायकीचे नाही का? जे काय असेल ते सांगितलं असतं, आम्हाला राजीनामा दिला असता, आम्ही मोकळे झालो असतो. राजकारण हा आमचा पोटाचा धंदा नव्हे, आमची 4 व्यवसाय आहेत. आता संदीपजी, आता ही तुमच्या मनामध्ये जी आग धगधगती आहे किंवा तुमच्यामध्ये जी आक्रमकता दिसते, सगळं आता महाराष्ट्र बघतो की संदीप सावंत हे फार असं उग्र स्वरूप धारण केलं आहे. परंतु हा जो संघर्ष आहे हा कुठपर्यंत जाईल? तुम्हाला काय नेमका अभिप्रेत आहे की तुम्हाला याच्यातून काय साध्य झालं? मला अभिप्रेत एवढाच आहे की आमचं काय चुकलं, आम्हाला तडपातडपी का काढलं, 2 शब्दामध्ये तुमच्या समोर त्यांनी सांगावं. आमच्या कार्यकर्त्यांना एकदा कळालं की बाबा हे त्यांचं चुकलं होतं, या ठिकाणी हे त्यांची चूक केली होती. मग ते जिल्हा प्रमुखांची असेल तर जिल्हा प्रमुखांना सांगा, संदीप सावंतची असेल तर संदीप सावंतला सांगा. या चुकीमुळे त्यांना काढलेला आहे. नंबर 2, त्यांच्या कार्यकारिणीतले एकही कोण लायकीचा नव्हता म्हणून त्यांना काढून टाकलेला आहे. आता काय काढूनच टाकलेला आहे ना, दुसरं काय, कुठे चर्चा नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे आमचं काहीतरी चुकलं असेल ना, हा विचारण्याचा मला अधिकार आहे. पक्षात हे चालत नाही. आता इतक्या दिवसामध्ये तुम्हाला जे अभिप्रेत आहे की त्यांनी मला खुलासा द्यावा की नेमकं कारण सांगावं, असं काही कोणी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेलं नाही. तुम्ही प्रतीक्षेत आहात, परंतु तुम्हाला शेवटपर्यंत जर त्याचा खुलासा मिळाला नाही, नेमकं कारण जर तुम्हाला कळलं नाही, तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असेल? नाही, कसं आहे, आज ना होते तर त्यांना बोलावंच लागेल. त्यांनी महत्वाकांक्षा आम्ही काय सर्वसामान्य त्यांनी का बोलावं, काय का बोलावं, म्हणजे का बोलावं? मुळात कसं आहे संदीपजी, मुळात तुमचे अध्यक्ष प्रमुख जे उद्धव ठाकरे, बरं पक्षप्रमुख आहात, तुम्ही वरिष्ठ पदावरती विचारलात का की मला आमचं पद का काढून घेत नाही? कशासाठी? आमचे नेते कोण? आमचे नेते कोण?
तुम्ही हा ठीक आहे, तुमचे ते आमदार भास्कर जाधव आहेत ना, म्हणजे तुम्ही विचारलं माझं पद का काढलं? हो म्हणजे काय विचारलं म्हणजे आता हे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या असं माध्यमातून नाही संदीप, पर्सनल जाऊन विचारलं. कशासाठी विचारायचं? तुम्ही तडपातडपी काढून घेताय, तुमच्या समर्थकाला जर का डायरेक्ट देताय तर तुमच्या काय पायाला मुजरा मारत बसणार का आम्ही पण स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आम्ही स्वाभिमानी एक लक्षात ठेवा. संदीप सावंत हे रोखठोक भूमिका आहे, स्पष्ट बोलते. भास्कर शेट्टी जाऊन का विचारू शकत नाही की माझा पद कशासाठी? त्यांना कशासाठी? त्यांचा समर्थक आहे, त्यांनी मान्य केलेला आहे, त्यांनी दिलेला आहे. बरं त्यांच्या ठिकाणी दुसरा जर का कोण असता पक्षाने दिला आणि आम्हाला दुसऱ्या मान्यच करायला पाहिजे की एकदा पक्षाने दिलाय, मान्य पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश हा मान्यच करायचा आहे. परंतु भर इलेक्शनचं तोंड आहे, इलेक्शनच्या मुख्यावरती आम्हाला बाजूला केलेलं आहे. त्याचं कारण विचारणं आमचं काम. तेच विषय आहे की आता इलेक्शनच्या तोंडावरतीच हा संघर्ष उभा राहिल्यामुळे कुणी केला याचा परिणाम तुमच्या पक्षावरती होईल ना? अजिबात होणार नाही. माझा पक्ष, माझे कार्यकर्ते हे विचारधाराशी आहेत. विचारधारा संघटना ही एक विचारधारेवरती चालते. मी चुकीचं असेल तर मला कार्यकर्ते विचारू शकतात की सावंत साहेब तुम्ही चुकताय. पण समजा याच्यातून पक्षाला डॅमेज झालं, अजिबात डॅमेज कंट्रोल करणार कोण? ह्याचा मुळात शाळेची म्हणतात बरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम होऊ शकतो ना. कशासाठी होईल? हो ते मोठे सक्षम नेते आहेत महाराष्ट्रात. तुम्ही सांगितल्याबरोबर फार मोठं त्यांचं नाव आहे, फार मोठं नाव आहे त्यांचं. तुम्ही कबूल करताय म्हणजे कबूल म्हणजे करावंच लागेल. आज पक्षासाठी ते सुद्धा प्रामाणिक काम करतायत, सभागृहामध्ये आवाज उठवतायत. असं काय करताय? मी त्यांच्यावरती काय त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून आरोप नाही करत आहे. सभागृहामध्ये आवाज व्यक्ती तुमचं छोटंसं पद काढून घेईल. म्हणजे काय? त्यांनी मी जाहीर सांगतो, भास्कर शेठ जाधव यांनीच माझं पद काढून घेतलं. विनंती, माझं जिल्हा प्रमुखांचं पद ते सुद्धा त्यांनीच काढून घेतलं. त्याचं पुढचं कारण सांगतो. यदा कदाचित भास्कर शेठ चिपळूणमधनं उभे राहिले तर तिथं नाव सचिन कदम साहेबांचं पुढे येऊ शकतं, कारण तिथली संघटना जी आहे ती जिल्हा प्रमुख सचिन कदम साहेबांनी मानलेली आहे. उद्या जिल्हा प्रमुख सचिन कदम साहेब नाही म्हटले ते एखादं गुवाहाटीमधनं नाव येऊ शकतं, एखादं खेड भागातनं नाव येऊ शकतं, आमचं चिपळूण मतदारसंघातनं नाव येऊ शकतं. त्यांची जी कुठं अडचण असेल त्यांनी त्यांना बाजूला केलं. तुम्हाला वाटतं आमदारकीला उभं राहायचं असं एकत्र दिसून येते, म्हणजे बोलण्यात सांगत तुम्हाला वाटतं आमदारकीला उभं राहायचं असं वाटतं? अजिबात. म्हणजे माझं म्हणताय का? माझं अजिबात नाही. माझं गणपती बाप्पा आहे पाठीमागं. तुम्हाला खरं सांगतो, अजिबात मी खोटा शब्द बोलत नाही. म्हणजे काहीतरी मोठं स्वप्न हे करायचं आणि काहीतरी ड्रामे करायचे त्यातलं काही नाही. प्रामाणिक शिवसेना या 4 अक्षरावरती प्रामाणिक राहायचं, काम करायचं. पण माझ्या प्रश्नाचं उत्तरही भेटलं. शेवटचा प्रश्न आहे, जर तुम्हाला उत्तर मिळावं, साहेबांनी प्रश्न विचारला होता, जर तुम्हाला उत्तर मिळालं तर तुमचा भविष्यात निर्णय असेल तो जो प्रवास आहे तो पुढची वेळ ठरवेल. म्हणजे इतर पक्षात नाही, ती वेळ ठरवेल. ऐकून घ्या. असं तुमचं मत आहे, माझं मत समजून घ्या. कित्येक सभेमध्ये आम्ही होतो. राष्ट्रवादीत असताना काय वाक्य आहे त्यांची वाक्य काढून बघा. राष्ट्रवादीत असताना भास्कर शेठ हे फक्त आमच्या समोर होते, तटकरे कुठेही नव्हते. समजून घ्या, वाक्य समजून घ्या पूर्ण काय. बर तुमच्या मतानं समजा 5 मिनिटाचं समजून चालायचं की तुमच्या मतानं मान्यच करू. मग त्याच्यासाठी तुम्ही गाडीत बसू शकता, कुठे कार्यालयात बोलू शकता, अन्य ठिकाणी बोलू शकता, वैचारिक बैठक त्यांना फोन करून बोलू शकता. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांसमोर तुम्ही असा एक ज्येष्ठ शिवसैनिकाचा अपमान करू शकत नाही. सुद्धा असं ऐका ना, ऐकाव संदीपजी, ज्येष्ठ माणसांनी सुद्धा बस सेवेमध्ये बोलायची गरज होती ना. नाही, ते काय बोलत होते, वाईट काय बोलले, कोण होतं, किती होते वाईट आहे तो मुद्दा आपण थोडासा बाजूला ठेवूया. आता मुळात संदीप सावंत आणि भास्कर शेठ जाधव यांचा हा अघोषित संघर्ष चालू आहे. तुम्ही जरी म्हटलात की माझा वैयक्तिक नाही तरी सुद्धा नाही, प्रवृत्तीच्या विरोधात आहे. माझा व्यक्तीच्या विरोधात संघर्ष नाही. प्रवृत्ती का होईना, पण त्या संघर्षाला कुठेतरी पूर्णविराम लागला पाहिजे. याच्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत? नाही, प्रयत्न हे कुणी करायचे? नेत्याने करायचे. माझं चुकत असेल तर सांगायचं, पक्ष माझं अतिशय वाईट वाटत चुकत असेल पक्षाने कारवाई करायची की माझं चुकतंय काहीतरी, पक्षाने कारवाई करायची ना. आणि म्हणून सांगितलं पुढे जसं जसं पावलेल. तुम्ही म्हणताय तसं नाही की मी पक्ष सोडून जाईन, माझी काहीतरी चूळ मारेल. काँग्रेसमध्ये केलं ना, 10-15 वर्ष काँग्रेसमध्ये केलं, आता शिवसेना 8-9-10 वर्ष झाली. मग हेच करत अजून दुसरीकडे जायचं का? तेच कामं करायची का? शेवटचा प्रश्न मगाशी पण विचारला होता, पुन्हा तो विचारतोय. समजा तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये न्याय मिळाला नाही, तुमच्यावरती अन्याय झाला तुम्ही असं म्हणताय, पण न्याय मिळाला नाही तर तुम्ही नेमकी भूमिका काय करता? हेच अपेक्षित आहे समोरच्याला की मी समोरची जी काय मंडळी असतील, समजा बॅगा भरलेलीच असतात. काही जर म्हटलं की मी 24 पर्यंत आहे, 25ला नसणार. माझं तसं नाहीये. आम्हाला काय
मग मला कुठे इकडे तिकडे जायचं असतं तर मी अगोदरच गेलो असतो. ते काही तालुका प्रमुख काही उत्पन्नाचं हे नाही, दिवस रात्र त्या सर्वसामान्यांच्या संपर्कात राहणं. आणि जे म्हटलात तुम्ही इलेक्शनचं तोंड आहे, इलेक्शनच्या तोंडावर हे होते, हे आम्ही नाही केलंय. ठीक आहे. मला पक्षातनं इलेक्शनच्या तोंडावरती समजा काढून टाकायचं असेल किंवा दुसऱ्या पक्षात पाठवायचं असेल आणि त्यांना त्याचा फायदा होणार असेल तर तो राजकीय डाव त्यांचा असू शकतो. ठीक आहे, याच्यावरती अंदाज, आरोप प्रत्यारोप हे होत राहतील. मात्र आता नेमकं तुम्ही काय अभिप्राय, तुम्हाला तुमची भूमिका नेमकी काय असेल ते आम्हाला माहित नाही, किंवा समोरून कशा पद्धतीने तुमची मंथनी केली असेल आम्हाला माहित नाही. पण तुर्तास तरी राजकीय वर्तुळात किंवा समीक्षकांसाठी एक चांगलं खाद्य तुम्ही देताय किंवा मीडियामध्ये सुद्धा एक चांगली चर्चा तुमच्या माध्यमातून होते, हे नक्की आहे. भविष्यात काय होईल ते येणारा काळ सांगेल. तर हे होते संदीप सावंत, ज्यांनी आपल्याबरोबर चर्चा केली गेली. काही दिवसात अतिशय उग्र रूप त्यांनी धारण केले, अतिशय आक्रमकपणे ते बोलत आहेत आणि अजूनपर्यंत त्यांना जे अभिप्रेत जी गोष्ट आहे ती त्यांना प्राप्त झालेली नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय चित्र उभं राहतं आणि येणाऱ्या निवडणुकीवरती काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी आपण नक्कीच सगळे उत्सुक आहात. तुर्तास आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.